जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 26 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 10-12 हजार क्रेटची झाली। बाजारभाव साऊ आणि म्हणजे संकरित आणि गावठी टोमॅटोला बाजारभाव जवळजवळ सारखे होत आहेत। गावठी टोमॅटोची सध्या आवक कमी झालेली आहे। साधारण 100 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंतचे बाजार गावठी टोमॅटोला मिळालेले आहेत आणि संकरित व्हरायटीला सुद्धा 200 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंतचं बाजारभाव मिळालेले आहेत। साधारण एखादं वक्कल त्याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये विक्री झालेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे। आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतोय दिनांक 26 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक 10 ते 12 हजार क्रेटची झालेली आहे आणि बाजारभाव गावठी आणि संकरित व्हरायटीसुद्धा साधारण 100 रुपयापासून 200-250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे। विरांची आवक सध्या जास्त आहे। गावठी टोमॅटो जे साऊ किंवा गुरु असेल यांची आवक कमी झालेली आहे। आता प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव किती रुपयाचा मिळालेला आहे आपल्यासोबत व्यापारी बंधू आहे, जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया। बाबा 26 मार्च आहे, रामनवमी आहे, तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज बाजारभाव काय मिळाला? बाजारभाव आज 80 रुपयापासून मीडियम पासून तर चांगले माल 250 रुपयापर्यंत गेलेले आहेत। गावठी गावठी 150, 200, 225 रुपयापर्यंत चांगले माल गेलेले आहेत। गावठी काय बाजारभाव वाढतील की नाही? बाजारभाव वाढतील कारण माल थोडे थोडे आता कमी पडायला लागलेले आहेत। बाजारभाव नक्कीच वाढतील। उन्हाळा कडक आहे, टोमॅटो लवकर मॅच्युअर्ड होतात, पक्व होतात, लाल होतात, विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे, व्हायरस वाढलेला आहे। शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? आता उन्हाचा तडाखा तर जास्तच आहे, परंतु काय होतं उन्हाने माल जे लवकर पिकतात का ज्या एखाद्या फळाचं जर तुम्हाला जर 15 ते 20 तोडे व्हायचे असतात तिथं 10-12 तोड्यातच तो बाग संपून जातो। आता शेतकऱ्यांनी काळजी काय घेणार? तर शेतकऱ्या जर निसर्गाची साथ नसली तर त्या पद्धतीने त्या गोष्टी घडत राहणार। आता शेतकरी असं म्हणत आहेत की बाबा आमचं नुकसान होतं आहे, बाजारभाव पडलेले आहेत, आमचे हाल होत आहेत, पण व्यापारी मात्र मालामाल होत आहेत। नाही, चुकीचं आहे, हे बोलणं चुकीचं आहे। कारण 2 रुपये ज्यावेळेस शेतकऱ्याला मिळतो त्यावेळेस प्रत्येक व्यापाऱ्याला मग कुठलाही व्यापारी असो, तुमचा कापड व्यापारी असो किंवा काय होतं, ज्यावेळेस शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले तर ते पैसे सगळीकडे फिरले जातात किंवा काय होतं। आणि व्यापारी मालामाल म्हणल्यापेक्षा त्याचा व्यापाराचा धंदा जर 5 रुपये 10 रुपयावरती कॅरेटच्या पाठीमागे आहे, तुमचं 100 रुपये कॅरेट झालं तरी तेवढंच भेटणार आहे, 1000 रुपये कॅरेट झालं तर तेवढंच भेटणार आहे। कमिशनमध्ये काय बदल होणार नाही आहे। आता मला सांगा, उन्हाळा कडक आहे, पाडवा नुकताच झालेला आहे, उन्हाळी लागवड आता लोकांची सुरू झालेली आहे। साधारण लोकांनी कुठल्या व्हरायटीची लागवड करावी का जेणेकरून त्याला बाजारभाव पुढे चांगला भेटेल? नाही, हे सांगू शकत नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, शेवटी वातावरणावरती तुमच्या जमिनीच्या असल्या पोतावरती तुमचा मागचा अनुभव तर 10-57 चांगलं चाललं होतं पाठीमागे, तर नंतर 10-57 सुद्धा आता लूज पडायला लागलं आहे। काय काय व्हरायट्या नवीन आल्या, बऱ्याच व्हरायट्या आता नवीन पण निघालेल्या आहेत। कंपनीवाले सांगतात हे उन्हाळी ही पावसाळी किंवा काय, त्या उन्हाळी व्हरायटी जर निसर्गाने जर साथ दिले नाही, कडक जर उन्हाळा जर राहिला, टेम्परेचर जर पुढे गेलं तर आपण काही कंची व्हरायटी लावली तर त्या गोष्टी घडणार आहेत। शेतकरी बांधवांना उन्हाळा अतिशय कडक आहे, टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत आहेत। सध्या जे बाजारभाव मिळतात टोमॅटोला, गावठी टोमॅटो आणि संकरित व्हरायटीला बाजारभाव जवळजवळ सारखे आहे। 100 रुपयापासून तर 200, 225, 250 एखादं वक्कल साधारण 300, 350च्या आसपास गेलेलं असं व्यापारी बांधव सांगतात, पण सरासरी बाजारभाव 100 रुपयापासून तर 200 ते 250 रुपयापर्यंत मिळालेला आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक काही प्रमाणामध्ये वाढते। उन्हाळा आहे, टोमॅटोच्या फळामध्ये टोमॅटो तोडणं काम करणं खूप जिक्रीचं झालेलं आहे। सूर्य आग ओकतोय, टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे। सध्या लोकल टोमॅटोची आवक कमी आहे, बाहेरचे टोमॅटो जास्त येतात। शेतकरी बांधवांना उन्हाळा कडक आहे, स्वतःची काळजी घ्या। बिबट्याचा देखील प्रादुर्भाव आहे, टोमॅटो नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होत राहत आहेत, परंतु तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सकाळी टोमॅटो विक्री करायला या ठिकाणी येत असताना वाहन सावकाश चालवा। जे शेतकरी दूरवरनं येत आहेत त्यांनी देखील वाहन हळू चालवा। टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे। ह्या नाराजीमुळे आपला झालेला खर्च, मिळत असलेला बाजारभाव याचा ताळमेळ बसत नाही आणि मग कुठेतरी टेन्शन येतं। टेन्शनमध्ये वाहन चालवताना दुर्घटना होऊ नये याबाबतची काळजी घ्या। आणि आज प्रभू रामनवमी आहे, ह्या रामनवमीनिमित्त सर्व शेतकरी, व्यापारी बांधव, आडतदार, बाजार समितीचे सभापती, कर्मचारी या सगळ्या मंडळींना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा।
सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.